Hello, good morning students. Today we start next point of the second chapter, and that is criticism of the law of diminishing marginal utility. We have studied what is meant by utility, features of utility, importance of utility, assumptions, exceptions, table, diagram, statement of law of diminishing marginal utility, and now it is criticism. So first criticism is unrealistic assumptions. So the law of diminishing marginal utility is based upon various assumptions such as homogeneity, continuity, constancy, rationality. But in reality, these conditions cannot be fulfilled. These conditions cannot be satisfied. So all assumptions are unrealistic in nature. पहिलं क्रिटिसिझम काय आहे बघा, आपण लॉ प्रूव्ह करण्यासाठी जे अझम्पशन्स यूज केले आहेत ती अझम्पशन्स रियालिटीमध्ये खरी नाहीत. हे पहिला क्रिटिसिझमचा पॉइंट आहे. आपण कुठले अझम्पशन्स बघितले होते? होमोजेनिटी होती, कंटिन्युटी होती, कॉन्स्टन्सी होती, रॅशनॅलिटी होती. आणि हे सगळे जे अझम्पशन्स होते ते रियालिटीमध्ये कसे खरे नाहीत हे आपण एक्सेप्शन मध्ये पाहिले. आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण होमोजेनिटीचं अझम्पशन्स घेऊ. हा लॉ प्रूव्ह करताना काय सांगितलेलं आहे त्याने की सगळे युनिट्स हे होमोजेनियस असतात. तुमची वॉन्ट सॅटिस्फाय करण्याकरता तुम्ही जे युनिट्स कंझ्युम करता ते सगळे होमोजेनियस असतात, म्हणून त्याची युटिलिटी डिमिनिश होत जाते आणि जसं जसं डिमिनिश होत जाते तसं तसं वॉन्ट सॅटिस्फाय होते. पण रियालिटीमध्ये आता आपल्या एक्झाम्पलमध्ये आपण बघूया. रियालिटीमध्ये आपण आपलं एक्झाम्पल काय होतं? आपलं हंगर सॅटिस्फाय करण्याकरता आपण काय यूज केलं होतं? मँगो. मग सगळे मँगो एकसारखे आहेत आकाराने, एकसारखे आहेत चवीला, एकसारखे आहेत शेपला, एकसारखे आहेत वजनाला, असं अजून केलं गेलंय. पण रियालिटीमध्ये तसं आहेत का? एखाद्याचं वजन जास्त असेल, एखाद्याचं कमी असेल, एखाद्याच्या ह्याच्यामध्ये तो कंटेंट मँगोचा जो इटेबल कंटेंट आहे तो जास्त असेल, एखाद्यामध्ये कमी असेल. असं जर असेल तर तो लॉ प्रूव्ह होणार नाही. आता फॉर एक्झाम्पल आपण पहिला मँगो खाल्ला, आपलं हंगर सॅटिस्फाईड झालं. दुसरं मँगो खाल्ल्यावर त्याची युटिलिटी डिमिनिश व्हायला पाहिजे. ते दोन्ही होमोजिनियस असतील तर ते डिमिनिश होणार. समजा पहिला चांगला असला, दुसरा खराब असेल तर ते दुसरा मँगो खाल्ल्यानंतर मार्जिनल युटिलिटी डिमिनिश होणार का? नाही होणार. जेव्हा तुम्ही दुसरा कॅन्सल केल्यावर तिसरा जेव्हा मँगो खाल तेव्हा त्याची मार्जिनल युटिलिटी डिमिनिश होणार नाही, उलट ते ग्रेटर होईल असं आपण म्हणू शकतो. सो कन्क्लुजन काय आहे ह्याचं की आपण जे युनिट कंझ्युम करतो आपला लॉ प्रूव्ह करण्यासाठी, तर त्या प्रत्येक युनिटचं होमोजेनिटी अझम्पशन्स हे रियालिटीमध्ये शक्य होत नाही. हे सगळे युनिट्स जे आहेत ते एकसारखे नसतात. आता दुसरे क्रिटिसिझम काय आहे? कार्डिनल मेजरमेंट. आता कार्डिनल मेजरमेंट याचा अर्थ आपण काय पाहिला होता की युटिलिटी ही नंबरमध्ये आपण मेजर करू शकतो, पण ही सब्जेक्टिव्ह कॉन्सेप्ट आहे, ही ऑब्जेक्टिव्ह कॉन्सेप्ट नाही. हे आपण फीचरमध्ये पाहिलं होतं. पण लॉ साठी आपण हे कार्डिनल मेजरमेंट अज्युम केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक युटिलिटी हे प्रत्येक कन्झ्युमरला सारखीच आहे असं अज्युम करून तो आपण लॉ प्रूव्ह केला आहे. पण तसं रिलेटिव्ह होतं का? नाही. प्रत्येकाच्या टेस्ट वेगळ्या, प्रत्येकाचं लायकिंग वेगळं, डिसलायकिंग वेगळं, प्रत्येकाच्या सॅटिस्फॅक्शनच्या कल्पना वेगळ्या. हे मी त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं, तर तोच पॉईंट इथे रिपीट झालेला आहे. सो हिअर नाव थर्ड पॉईंट इज हिअर इंडिव्हिजिबल गुड्स. तर इथे इंडिव्हिजिबल गुड्स याचा अर्थ काय होतो? ज्या गुड्स आपण डिवाइड करू शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल टेलिव्हिजन असू दे, कम्प्युटर असू दे, तर ह्या गुड्स आपण डिव्हिजिबल करू शकतो का? नाही. डिव्हिजिबल आहेत का? डिवायडेड करू शकतो का? नाही. डिव्हिजिबल आहेत का? नाही. आपण ते ब्रेक करू शकतो का आणि मग कंझ्युम करतो का? नाही. सगळं ते असेंबल्ड जे युनिट आहे त्याचं ते आपण इथं कंझ्युम करतो. आता टेलिव्हिजन जर कंझ्युम करायचं असेल तर आपल्याला असं होत नाही स्क्रीन नुसती चालू आहे आणि खालचा तो बॉक्स चालू नाही आहे, टाटा स्काय घेतलेली चालू आहे आणि टीव्ही चालू नाही आहे, असं होत नाही. म्हणजे तुम्ही जे काही घेतलेलं असेल टाटा स्कायचं किट आणि टेलिव्हिजन हे कनेक्टेड झाल्यावर तुम्हाला त्या टाटा स्कायवर अवेलेबल असलेल्या चॅनल्स दिसतील. तर हे आहे इंडिव्हिज्युअल गुड्स.
म्हणजे काही कमोडिटीज आपण कंझ्युम करतो तेव्हा त्याचं प्रत्येक युनिट आपण असं म्हणू शकत नाही. सगळे युनिट आपण काय करू शकतो करतो एकदमच यूज करतो. तर हे लॉ या इंडिव्हिज्युअल गुड्ससाठी ऍप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर आहे कॉन्स्टंट मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी. याचा अर्थ काय होतो की जेव्हा तुम्ही मनी युनिट तिथं स्पेंड करता तेव्हा त्याची युटिलिटी ही कॉन्स्टंट असते. पण तसं होते का नाही. मनीची युटिलिटी ही कॉन्स्टंट होत नाही. ती कशावर डिपेंड असते. तुमची इकॉनॉमीची कंडिशन, तुमचं काही इन्फ्लेशन, प्राइस राईज, प्राइस डिक्रीज, परत तुमची करन्सी व्हॅल्यू, तुमच्या करन्सीची व्हॅल्यू जगामध्ये काय आहे, ती कमी झाली जास्त झाली ह्याच्यावर तुमची मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी डिपेंड असते. तर ते पण हे हा क्रिटिसिझमचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर आहे बघा सिंगल वॉट. हे पण आपण एक्सेप्शन मध्ये पाहिले की सिंगल वॉट सॅटिस्फाय करते का. कुठल्याही इलेक्ट्रिसिटीचं आपण एक्झाम्पल घेतलं तर इलेक्ट्रिसिटी फक्त तुमचे मोबाईल बघण्यासाठी आपण आपलं वापरतो का नाही. ते आपल्या इलेक्ट्रिसिटीचा यूज सगळीकडे होतो. तर हे क्रिटिसिझमचे पॉईंट आहे. सिंगल वॉट ह्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जे आपण कंझ्युम करतो युनिट्स, जे आपण कमोडिटी कंझ्युम करतो त्याच्या एकापेक्षा जास्त म्हणजे मल्टिपल वॉट्स सॅटिस्फाय करू शकतो. पण लॉ प्रूव्हिंगची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये असे अज्युम केले की ती तुमची फक्त सिंगल वॉट सॅटिस्फाय करतो, पण रिअलिटीमध्ये हे शक्य नाही. तर हे क्रिटिसिझमचे पॉईंट आहेत. आता इथून पुढचा पॉईंट काय आहे बघा, सिग्निफिकन्स ऑफ द लॉ. सिग्निफिकन्स याचा अर्थ इम्पॉर्टन्स. So first is usefulness to consumers. So how it is useful to consumer? Consumer has to take buying decision. So this law of diminishing marginal utility is useful to consumer to take that buying decision. He has to take that buying decision in such a way that he will achieve maximum satisfaction through limited resources. तर हे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी कंझ्युमरला त्याचा बाईंग डिसिजन किंवा त्याचा इकॉनॉमिक डिसिजन घेण्याकरता युजफुल आहे. आणि त्याच्यामध्ये तो अशा पद्धतीनं आपलं रिसोर्सेस स्पेंड करतो की ज्याच्यामध्ये त्याला मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन मिळेल. मग हे डिमिनिशिंग जे ट्रेंड आहे युटिलिटीचा तो कशाशी रिलेटेड आहे तर सॅटिस्फॅक्शनशी रिलेटेड आहे. त्याचा वापर करून किंवा यूज करून किंवा ते प्रिन्सिपल फॉलो करून इथं आपला कंझ्युमर तो बाईंग डिसिजन किंवा त्याचा इकॉनॉमिक डिसिजन घेतो. त्याच्यानंतर आहे युजफुल टू गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट काय करत असतं बघा, वेगवेगळ्या पॉलिसीज फ्रेम करत असतं. हे कुठल्या पॉलिसीज फ्रेम करतो कुठल्या बाबतीमध्ये तर ह्याच्यामध्ये टॅक्स पॉलिसी आहे, इम्पोर्ट पॉलिसी आहे, एक्सपोर्ट पॉलिसी आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन पॉलिसी आहे, सोशल जस्टिस पॉलिसी आहे, त्याच्यानंतर वेलफेअर ऑफ द पर्सन्स इन सोसायटी ह्याच्याबद्दल पॉलिसी आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी गव्हर्नमेंट फ्रेम करत असतं. आणि त्याच्यासाठी आपलं फिनान्शियल मिनिस्टर तिथं त्यांचं जे पॅनल असतं फायनान्स मिनिस्ट्रीचा तो इथं वेगवेगळ्या पॉलिसीज फ्रेम करत असतो, इनइक्वॅलिटी कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथं ह्याच्यासाठी आपल्याला हा लॉ ऑफ डीएमयू हा युजफुल आहे. त्याच्यानंतर आहे बेसिस ऑफ पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यू. तर ह्याचा अर्थ काय होतो, इट एक्सप्लेन्स व्हॅल्यू पॅराडॉक्स बाय शोईंग द डिफरन्स बिटवीन व्हॅल्यू इन यूज अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज. म्हणजे आता बघा व्हॅल्यू इन यूज याचा अर्थ काय, त्याचा प्रत्यक्ष आपल्या लाईफमध्ये ग्रेटर यूज आहे, त्याची व्हॅल्यू आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ग्रेटर आहे. आणि व्हॅल्यू इन एक्सचेंज याचा अर्थ काय तर एक्सचेंज कमोडिटी घेऊन आपण जी मनी पेड करतो त्याला आपण काय म्हणतो एक्सचेंज व्हॅल्यू. काही कमोडिटीची एक्सचेंज व्हॅल्यू कमी असते आणि व्हॅल्यू इन यूज जास्त असते. आणि त्याचं आपण व्हाईस वर्सा आपण म्हणू शकतो, काही कमोडिटीची व्हॅल्यू इन एक्सचेंज कमी असते पण त्याचा व्हॅल्यू इन यूज ग्रेटर असतो. म्हणजे इकडे व्हॅल्यू इन यूज आणि इकडं व्हॅल्यू इन एक्सचेंज. कधी कधी व्हॅल्यू इन यूज हा ग्रेटर असतो व्हॅल्यू इन एक्सचेंज पेक्षा, कधी कधी व्हॅल्यू इन एक्सचेंज हा ग्रेटर असतो व्हॅल्यू इन यूज पेक्षा. तर ह्याचा हा जो पॅराडॉक्स आहे हे दोन एकदम एक्स्ट्रीम जे पॉइंट्स आहेत त्याचं तुलनात्मक किंवा कंपॅरेटिव्ह स्टडी आपण म्हणू शकतो. हे स्टडी आपण या लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी आपण करू शकतो. आपण हे व्हॅल्यू इन यूज आणि व्हॅल्यू इन एक्सचेंज साठी कुठला एक्झाम्पल देऊ शकतो बघा, डायमंड आणि वॉटर. वॉटर आपल्या एक्झिस्टन्ससाठी आवश्यक आहे, पण डायमंड आपल्या एक्झिस्टन्ससाठी आवश्यक आहे का नाही. वॉटरची व्हॅल्यू 1 लिटरची बॉटल साधारण 15 to 20 रुपीज पर्यंत येते. एक पीस डायमंडचा किती जातो, करोड्स ऑफ रुपीज.
पण आपल्या सर्वायवल किंवा आपली व्हॅल्यू यूज आपल्याला कुठली जास्त आहे, वॉटरची. वॉटर नसलं तर चालेल का? नाही. डायमंड नसलं तर चालतो, पण वॉटर लागतेच. तर हे वॉटर आणि डायमंड किंवा वॉटर आणि गोल्ड, सिल्वर म्हणजे प्रेशियस मेटल्स आणि आपल्या डेली यूज गुड्स ह्या दोघांचं कंपॅरिझन केलं तर तुमच्या हे लक्षात येईल. कुठलाही गुड्स तुम्ही घेऊ शकता, कुठल्याही एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता आणि ते त्याच्यावरून तुम्हाला ते तुम्ही समजून घेऊ शकता. त्याच्यानंतर हे बेसिस ऑफ लॉ ऑफ डिमांड. हा आता लॉ ऑफ डिमांड हा आपला पुढचा पॉईंट ऑफ सिलेबस आहे. ते लॉ ऑफ डिमांड मध्ये काय होतं, जसं जसं प्राइस राईज होईल तसं तसं डिमांड कमी होत जातो, की जसं जसं प्राइस डिक्रीज होईल तसं तसं डिमांड वाढत जातो. हे आपण त्या लॉ मध्ये शिकणार आहोत. तर त्या लॉचा बेसिस कुठला आहे, तर लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. आणि ह्या शेवटच्या पॉईंटसाठी आपल्याला पुढचा पॉईंट त्याने पॉईंट ऑफ सिलेबस मध्ये हे आपल्याला जास्त क्लिअर होईल. त्याच्यासाठी त्याने कुठला पॉईंट दिला आहे बघा. नेक्स्ट टॉपिक, लास्ट पॉईंट ऑफ दिस सेकंड चॅप्टर इज रिलेशनशिप बिटवीन marginal utility and price. So in first column you just try to understand table. First column of this table is number of units. इथं आता पहिलं युनिट, दुसरं युनिट, तिसरं युनिट, चौथं युनिट, पाचवं युनिट, सहावं युनिट हे कन्झ्युम केलेलं आहे. म्हणजे टोटल युनिट्स इथं किती आहेत कन्झम्पशनचे? 6. आणि त्या कमोडिटीने दिलेले मार्जिनल युटिलिटी ह्या किती आहेत? 10, 8, 7, 5, 3 and 1. तर दुसरा कॉलम जो आहे तो मार्जिनल युटिलिटीचा आहे. पहिला कॉलम जो आहे तो नंबर ऑफ युनिट्स कन्झ्युम्डचा आहे. दुसरा कॉलम जो आहे तो मार्जिनल युटिलिटी गिवन बाय द कमोडिटीज कन्झ्युम्ड. तिसरा कॉलम काय आहे, तर त्या कमोडिटीसाठी स्पेंड केलेल्या मनीची मार्जिनल युटिलिटी यांनी इथं तिसऱ्या कॉलम मध्ये दिलेली आहे. इथं काय त्यांनी अज्युम केले, एक युनिट बरोबर ₹10. म्हणजे एक मार्जिनल युटिलिटीची व्हॅल्यू किती दिली आहे, इथं त्यांनी 100 दिले. मग इथं किती कमोडिटीज कन्झ्युम केल्यात? 10. तर इच युनिट ऑफ कमोडिटीची व्हॅल्यू किती आहे? ₹10. म्हणजे 10 × 10 म्हणजे इथं किती झाले? 100. दुसऱ्या कमोडिटीची मार्जिनल युटिलिटी किती आहे? 8. त्याची प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे? ₹10. म्हणजे 8 × 10 किती झालेत? 80. अशा पद्धतीने त्यांनी इथं 100, 80, 70, 50, 30, 10 हा कॉलम तयार केला. मग याचा अर्थ काय? मार्जिनल युटिलिटीचे युनिट इंटू ₹10. इथं सुद्धा 8 × 10 म्हणजे मार्जिनल युटिलिटी इंटू 10 म्हणजे प्रत्येक युनिट मार्जिनल युटिलिटीचा जो युनिट आहे त्या युनिटची व्हॅल्यू इथे किती आहे? 10. त्या पद्धतीने त्यांनी हा कॉलम तयार केला आहे. पाचवा कॉलम काय आहे इथं? फोर्थ कॉलम काय आहे, तर ₹50. म्हणजे प्रत्येक युनिटसाठी तुम्ही किती स्पेंड करणार आहात? ₹50, ₹50, ₹50. प्रत्येक युनिटसाठी मनीची मार्जिनल युटिलिटी किती आहे तुमच्यासाठी? 100, 80, 70, 50, 30, 10. म्हणजे हा आहे तुम्ही जे मनी स्पेंड केलेलं आहे त्याची मार्जिनल युटिलिटी. हे जे आहे ही त्याची प्राइस आहे. हा जो कॉलम आहे तो मार्जिनल युटिलिटीचा आहे. सेकंड कॉलम परत एकदा बघू. पहिला कॉलम आहे युनिट कन्झ्युमचा, दुसरा कॉलम आहे मार्जिनल युटिलिटीचा, तिसरा कॉलम आहे मार्जिनल युटिलिटी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. म्हणजे एक युनिट बरोबर ₹10 असं ॲज्युम करून 10 × 10 म्हणजे किती झालेले आहेत हे? 100. अशा पद्धतीने हा कॉलम त्यांनी बनवलेला आहे. चौथा कॉलम काय आहे? सगळ्या ह्याच्या ठिकाणी आपण पर युनिट किती प्राइस स्पेंड करणार आहोत? 50, 50, 50. ही काय आहे? मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी स्पेंट. ही काय आहे? कमोडिटीची मार्जिनल युटिलिटी. तर आता हे सगळे 3 कॉलम तुमच्या लक्षात आल्यानंतर चौथ्या कॉलम मध्ये आपण काय करणार आहोत, तर मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी आणि प्राइस ह्याचं कंपॅरिझन करणार आहोत. इथं मार्जिनल युटिलिटी किती आहे? 100. इथं किती आहे? 50. मग ह्याच्या कंपॅरिझनचं कन्क्लुजन काय आहे? 100 MU इज ग्रेटर दॅन ₹50. म्हणजे इथं मनी पहिल्या युनिटचं मनी मार्जिनल युटिलिटी टर्म्स इन मनी और विच इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी ही किती आहे? 100. आणि प्राइस किती आहे? 50. दुसऱ्या युनिटची मार्जिनल युटिलिटी किती आहे? 8. त्याचं मनी व्हॅल्युएशन किती आहे? 80. प्राइस किती आहे? 50. तिसऱ्याचं किती आहे? मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी 70. प्राइस किती आहे? 50. इथं काय आहे?
इथं पण 50-50, इथं काय आहे 30-50, इथं काय आहे 10-50. म्हणजे पहिल्या 3 केसेसमध्ये त्याच्यासाठी जे मनी स्पेंड केलं होतं त्याची मार्जिनल युटिलिटी प्राइसपेक्षा ग्रेटर आहे. त्याच्यातून चौथ्या युनिटमध्ये काय झालंय तर मनी जे स्पेंड केलं होतं त्याची मार्जिनल युटिलिटी आणि जी प्राइस आहे हे दोन्ही काय आहेत इक्वल आहेत. आणि तिसरं जे होतं त्याच्यामध्ये मार्जिनल युटिलिटी कमी आहे आणि प्राइस जास्त आहे. इथं सुद्धा मार्जिनल युटिलिटी ऑफ मनीची कमी आहे आणि प्राइस जास्त आहे. म्हणजे तुम्ही इक्विलिब्रियम कुठं साधू शकता जिथं मार्जिनल युटिलिटी आणि प्राइस हे इक्वल आहेत तिथं तुमचा इक्विलिब्रियम तयार होतो आणि हा इक्विलिब्रियमला कंझ्युमर बाईंग डिसिजन घेतो. आता बघा एक साधंच लॉजिक आहे. तुम्ही जे मनी स्पेंड केले त्या मनीची व्हॅल्यू जर प्राइसपेक्षा जास्त असेल तर तुम्ही खरेदी कराल का? नाही खरेदी करणार. आणि इथं काय आहे मार्जिनल युटिलिटी कमी आहे प्राइसपेक्षा, इथे पण तुम्ही परचेस करणार नाही. मग तुम्ही कुठं परचेस करणार तर जिथं तुमची मनीची मार्जिनल युटिलिटी आणि प्राइस जेव्हा इक्वल असेल तिथं तुम्ही परचेस करणार. हा पॉइंट असा आहे की जो इक्विलिब्रियमचा आहे. इक्विलिब्रियमचा पॉइंट म्हणजेच काय की तुमच्याजवळ जे रिसोर्सेस आहेत ते अशा पद्धतीने तुम्ही स्पेंड करणार की ज्यातून तुम्ही मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन करू शकता. तर हे आहे रिलेशनशिप बिटवीन मार्जिनल युटिलिटी अँड प्राइस. ऍक्च्युली असं जर हेडिंग बघितलं मार्जिनल युटिलिटी प्राइस तर आपल्याला दुसरा आणि हा कॉलम असं कंपॅरिझन करायला पाहिजे. पण युटिलिटी आणि प्राइस ह्याचं कंपॅरिझन करता येणार नाही. युटिलिटी ही नंबर्समध्ये मेजर केले त्याचं अगोदर मनीमध्ये व्हॅल्युएशन करून घ्यायला पाहिजे आणि मग ते प्राइसशी कम्पेअर करू शकतो आपण. इथं आता हे त्याचं मनी व्हॅल्युएशन केलेलं आहे प्रत्येक युटिलिटीचं आणि मग त्याच्या प्राइसशी कंपॅरिझन केले आणि ज्या ठिकाणी प्राइस आणि मनी व्हॅल्युएशन आहे सारखं आहे त्या ठिकाणी कंझ्युमर त्याचा बाईंग डिसिजन घेतो किंवा त्याचा इकॉनॉमिक डिसिजन घेतो. तर अशा पद्धतीचं हे रिलेशनशिप बिटवीन मार्जिनल युटिलिटी आणि प्राइस आहे. तर हे पूर्वीच्या टेक्स्टमध्ये लॉ ऑफ मार्जिनल युटिलिटी ह्या हेडिंगकडे दिलं होतं पण इथं ते म्हणजे त्याचा अर्थ तोच होतो की ज्या ठिकाणी आपण मनी स्पेंड करतो त्याची व्हॅल्यू किंवा मार्जिनल युटिलिटी मनीची ती आणि प्राइस जेव्हा सारखी असेल त्या ठिकाणी आपण त्याचा इक्विलिब्रियम साधू शकतो. हे फक्त इथे लक्षात ठेवायचं. आणि हे एकदा हा टेबल लक्षात आला की त्याचं एक्सप्लेनेशन करताना पुस्तकात बघून पाठ करण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या शब्दामध्ये लिहू शकतो. कसं की पहिल्या कॉलम मध्ये काय आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये काय आहे, तिसऱ्या कॉलम मध्ये काय आहे, हे प्रत्येक ठिकाणी एक 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 पॅरेग्राफ करत जायचं आणि सगळ्यात शेवटी त्याचं कन्क्लुजन द्यायचं. हे झालं त्याचं एक्सप्लेनेशन. म्हणजे इथं तुम्हाला काय समजणं महत्वाचं आहे, हा टेबल समजणं महत्वाचं आहे. प्राइस आणि मार्जिनल युटिलिटी ह्याच्यातली कंपॅरिझन समजणं महत्वाचं आहे. आणि ह्या टेबलच्या बेसिसवर आता नवीन पॅटर्न प्रमाणे तुम्हाला काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारले जाण्याची शक्यता आहे. मग तिथं नुसतं तुम्ही टेबल वाचलं आणि खालचं एक्सप्लेनेशन वाचलं तर येणार का? नाही. तिथं तुम्हाला ह्या टेबलचं अंडरस्टँडिंग होणं खूप महत्वाचं आहे. ते तुम्ही परत एकदा दोनदा तीनदा तुम्ही ऐका. एकदा ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल असं नाही. किंवा एकदा ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः विचार करून बघा ह्याच्यात काय सांगितलंय. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा ऐका आणि दुसऱ्यांदा ऐकल्यानंतर तुम्ही केलेला जो विचार आहे ते आणि दुसऱ्यांदा व्हिडिओ ऐकणं ह्याचं कंपॅरिझन करून तुम्हाला काय समजलं काय नाही हे तुम्ही बघू शकता आणि ते पॉइंट नोट डाऊन करून त्या पॉइंटवरचं एक्सप्लेनेशन पुढे ऐकू शकता. तर अशा पद्धतीने आपण हा सेकंड चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. जरी कंप्लीट केलं आहे तरी आपण वेळोवेळी रिवाइज करत जाऊ आणि पुढच्या चॅप्टर जो आहे लॉ ऑफ डिमांड त्याचा हा बेस आहे. हे तुम्हाला समजलेलं असेल तर तुम्हाला पुढचा लॉ समजणार. आता आपण बघितलं सिग्निफिकन्स मध्ये की लॉ ऑफ डिमांडचा हा काय आहे, बेसिस आहे. हा लॉ तुम्हाला समजला तर पुढचा लॉ लगेच समजेल. आणि आता जे मायक्रो इकॉनॉमिक्सचे जे टॉपिक्स आहेत दे आर व्हेरी इंटरेस्टेड. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये इंटरेस्ट तुम्ही जितकं जास्त घ्याल तितकं तुम्हाला ते सब्जेक्ट जास्त समजत जाईल आणि तितकं तुम्ही एन्जॉय कराल. म्हणजे तुम्ही फक्त इथं एक सिलेबसचा पॉइंट म्हणून स्टडी न करता त्याच्या पाठीमागचे लॉजिक एन्जॉय करणं महत्वाचं आहे. तर ते तुम्ही इथं करू शकता. त्या पद्धतीचे टॉपिक्स तुम्हाला ते सिलेबसमध्ये आहेत
तर आज आपण इथं थांबूया. ह्याच्यावर मी पुन्हा एक असाइनमेंट तुम्हाला देईल उद्या. मला वाटतं बाकीचे असाइनमेंट्स मी तुम्हाला दिले होते ते तुम्ही कंप्लीट केले असतीलच. फक्त एका विद्यार्थ्याचे मला फक्त फोटो आलेला आहे. असाइनमेंट कंप्लीट केल्यानंतर मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आले की तुम्ही प्रत्येक ठिकाणी असाइनमेंट कंप्लीट करा आणि त्याचे फोटोज तुम्ही आम्हाला पाठवा. तुम्ही असं समजू नका की तुम्ही लॉकडाऊन पिरियड आहे ना, आता आपले काही नोटबुक चेकिंग होणार नाही वगैरे, असे काही नाही आहे. ते तुम्ही कंप्लीट करायचं आहे आणि योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ते चेक करणारच आहोत. तर हे तुम्ही वेळोवेळी तुमचे असाइनमेंट आहे ते कंप्लीट करणं महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही रिटर्न वर्क करता तेव्हा तुम्ही ऐकता किंवा पाहता आणि लिहिता आणि लिहिलेलं वाचता, हे 3 वेळा रिवाइज होतं. आणि हे तुम्हाला अशा पद्धतीचं हे जे सजेशन आहे मी तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये वेळोवेळी देत आलेलं आहे. फक्त लेक्चर ऐकलं म्हणजे झालं का नाही, तुम्ही स्वतः सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. तरच तुम्हाला तिथं मार्क्समध्ये स्कोरिंग होऊ शकतं किंवा तो सब्जेक्ट समजण्यामध्ये मदत होऊ शकते. सब्जेक्ट समजतो केव्हा, जेव्हा तुम्ही रिकॉल करता, रिपीट करता, पुन्हा पुन्हा वाचता आणि पुन्हा पुन्हा वाचताना त्यातले रिलेशनशिप सगळे समजून घेता, तेव्हा तो सब्जेक्ट तुम्हाला कळतो. आणि एकदा हे केल्यानंतर एकदा सब्जेक्ट कळला तर तो परत विसरत नाही. Okay, today we stop here. Thank you very much.